नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 17 सप्टेंबर हा मराठा मुक्ती दिन, त्यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर भंते नागरिका यांची जयंती, त्यांच्या धर्मकार्याबद्दल या ठिकाणी उजळणी करण्यात आली। त्याचबरोबर तामिळनाडूचे महात्मा ज्योतिबा फुले म्हणून ओळख असलेले पेरियार रामास्वामी नायकर यांची जयंती, त्यांनी त्या ठिकाणी जी क्रांती केली, त्या ठिकाणी जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम राबवला, त्यांच्या कार्याची उजळणी आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची आज जयंती, त्या निमित्तानं त्यांच्याही मूर्ती दिली। सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा मूर्ती दिन, त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या कार्याचा उजाळा देण्यात आला। मागेच या शहरामध्ये सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर माता रमाईंचा पुतळा उभारण्यात यावा, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महापालिकेकडे आम्ही सूचनाद्वारे केलेली होती। ते आमचे आजही लेखी निवेदन आहेत, परंतु महापालिका काही त्याची दखल घेत नाही, त्याबद्दल आमची नाराजी आहे। मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री इथे येऊन जातात, परंतु मंत्रिमंडळाची बैठक दरवर्षी सक्तीची व्हायला पाहिजे आणि मराठवाड्याच्या प्रश्नांचा त्या ठिकाणी धांडोळा घेऊन चांगल्या प्रकारे चर्चा व्हायला पाहिजे। मराठवाड्यातले जे प्रश्न आहेत ते घेऊन जे लोक येतात, मराठवाड्यातले जे लोक येतात, शिष्टमंडळ येतात, संघटना येतात, त्यांचं म्हणणं नीटपणाने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं पाहिजे, एवढी आमची किमान अपेक्षा आहे। तेही होताना दिसत नाही, याबद्दलचंही दुःख त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं। त्याला हा कार्यक्रम महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक आदरणीय प्राचार्य ग. राठोड सर यांच्या अध्यक्षतेखाली झाला। तिथं माजी शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर रमेशचंद्र धनेगावकर सर, त्याचबरोबर PS दोरवे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचबरोबर महादेव डांबरे यांची भाषणं झाली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचचे प्रमुख कार्यकर्ते आदरणीय रामभाऊ पेटकर यांनी केलं। आभार प्रदर्शन लोककलावंतांचे नेते रामभाऊ पेटकर यांनी केलं आणि चर्चेमध्ये गोरे बाबा आणि वाकचौरे साहेब आणि आरती देठे, त्याचबरोबर महिला बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष कांचनताई सदाशिव यांनी या चर्चेत भाग घेतला आणि आजचा दिवस अशा पद्धतीने साजरा केला। धन्यवाद।